संघ आहेत, त्यातले दोन संघ एका बाजूला उर्वी 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये पालघर स्पोर्ट्स क्लब परेश महादेव घरत सरांचा एक भरपूर मोठं नाव हेही राहिले परेश महादेव घरत साहेब. मग आपण PDTPL स्पर्धा पाहिली ज्यामध्ये प्रशांत घरत त्यांचा आयकॉन राहिला, निहिल केडी जो मात्र मॅन ऑफ द सिरीजची स्कूटीवरती स्वार राहिला. चला, आपली प्लेइंग 11 खूप महत्त्वाची आहे, लक्षात घ्या, कारण आपण लीग फॉर्मॅट ही स्पर्धा खेळताय. त्या अनुषंगाने तुमची प्लेइंग 11ची लिस्ट खूप महत्त्वाची आहे. अदरवाईज तुम्ही कुठलाही खेळाडू मग कंडिशन मॅटर करून जर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तर मग या गोष्टी मायने ठेवत नाही लीग स्पर्धेला. तुम्हाला विनंती करतो की आपली लीग पद्धतीने स्पर्धा आपण पूर्ण करतोय तर तुमची प्लेइंग 11 असणं अनिवार्य आहे. तुम्हाला प्लेइंग 11 देणं खूप गरजेची भूमिका असेल, लक्षात घ्या. मॅचला इथून सुरुवात होईल. आजच्या दिवसातला दुसरा मॅच, एकंदरीत 5 मॅचचा शेड्यूल. दोन्ही संघांना विनंती करतो की आपला एक्स्ट्रा खेळाडू जे 16 प्लेयर्स तुम्हाला दिलेले आहेत त्यामधून तुम्हाला 11 खेळाडू खेळवून आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करतो की आपण तुमची लिस्ट देत चला. बघा, आज पालघर जिल्हा 40+ लीग ज्या आयोजकांनी मात्र तुमच्यासाठी एक मुख्य व्यासपीठ आणलं. आज 40+चं क्रिकेट झालं की घरात बसावं लागतं, फक्त युवांचा खेळ बघायला मिळतो. परंतु तुम्हाला जरी संधी दिली तर त्या संधीचा पुरेपूर वापर करा, योग्य वापर करा. प्रणय करत असतील, निरंजन करत असतील, केवलदादा पाटील असतील, ज्यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत या स्पर्धेसाठी की 40+चे खेळाडू बाहेर यावेत, 40+चे खेळाडू चर्चेत असावेत. कारण ज्यांनी अनेक वर्ष त्या क्रिकेटची सेवा केली ते पुढे देखील निश्चित स्वरूपात लेजंड क्रिकेट म्हणून तरी पुढे असावेत. ज्या अनुषंगाने तुम्हाला जी संधी मिळते, लक्षात घ्या. पालघर स्पोर्ट्स क्लब तुम्हाला विनंती करेन की आपला एक्स्ट्रा खेळाडू हरीश्वर केणी दादा, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, प्लीज तुमचा एक्स्ट्रा खेळाडू येणं इथे अनिवार्य आहे, अदरवाईज मॅचला सुरुवात होणार नाही. वेळेचा जर विचार केला तर आपण पाहतात 12 वाजलेले आहेत. बघा, पहिला मॅच आपण पाहतात सुरुवात झाली होती 10:39 एका मॅचला आपण जर दीड तास घेतला तर थोडंसं वेळ जास्त खर्च होईल, लक्षात घ्या. 40+चं क्रिकेट आहे, थोडंसं वेळेचं आपण ॲडजस्ट करत असतो, परंतु त्या अनुषंगाने तुम्ही भरपूर वेळ दवडतील असं नाही चालणार. आयोजकांना फक्त आपण खेळून घरी जाल, आयोजकांना सर्व गोष्टी बारकाईने पाहाव्या लागतात, उद्याच्या दिवसाची प्लॅनिंग करावी लागते. त्या अनुषंगाने वेळ कमी घ्या प्लीज, तुम्हाला विनंती करतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. एका बाजूला फलंदाज 2 दाखल झालेत, फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवतील. एक्स्ट्रा खेळाडू इथे पोहोचलेत, प्रणित आणि किशोर. पंचांनी लक्षात घ्या, 27 मिनिटांमध्ये 5 षटकं परिपूर्ण झाली पाहिजेत. जर 27 मिनिटात 5 षटकं पूर्ण झाली नाहीत, 28 मिनिटांमध्ये 6वं षटक जर झालं तर तुम्हाला मग एक खेळाडू 30 षटकाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. स्पीडअप, भरपूर वेळ आपण खर्च करताय. 10:39 पहिला बॉल झाला होता, ट्रॅव्हल झाला होता. त्यानंतर आपण आता 12:05 आलो, दुसऱ्या मॅचला सुरुवात झालेली नाही. याच पद्धतीने जर वेळ घेतला तर आजच्या 6-7 षटकांचं जे शेड्यूल आहे थोडंसं कठीण जाईल संध्याकाळच्या सत्रामध्ये. लक्षात घ्या, तुम्हाला विनंती करतोय आपण वेळ कमी घ्या, मॅचला इथून सुरुवात होईल. पालघर स्पोर्ट्स क्लब हरेश्वर केणी दादा, प्राण भोईर, तुम्हाला विनंती करतोय की प्लीज आपला खेळाडू पाठवा. यस, थँक्यू सो मच, पोहोचवलाय, धन्यवाद. मॅचला सुरुवात होते. संजय आपल्याला पाहायला मिळतात, संजय गावड, जनुमान मायकोप अर्थात ब्रँड ऑफ मायकोप, भरपूर वर्ष ज्यांनी क्रिकेट कालच्या दिवसात श्रीकृष्ण चाफेवाडी याही ठिकाणी खूप छान त्यांनी खेळ केला आहे. आणि खऱ्या अर्थाने एका बाजूला पालघर स्पोर्ट्स क्लब जर आपण पाहिलं तर एक सफाळे बेल्टचा संघ बांधणी केले, जिथे प्राण भोईर असतील, हरेश्वर किणी असतील, गणेश कारभारी असतील, तदनंतर आपण पाहतात संजय असतील. चांगल्या पद्धतीचे संघाची बांधणी झाली आहे पालघर स्पोर्ट्स क्लबची. मॅचला इथून सुरुवात होते. वेळ कमी घ्या, चांगलं क्रिकेट खेळा. 27 मिनिटांमध्ये 5 षटकं अनिवार्य लाजमी आहेत. 28व्या मिनिटामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. क्रिकेट हा खेळ शिस्तीचा आहे, क्रिकेट खेळ हा डिसिप्लिनचा आहे. 40+चं क्रिकेट आपण पाहताय. एका बाजूला प्रणित, याही खेळाडूनं भरपूर प्रभावी केले. ज्या वेळेला 40+ संघ आपल्याला पालघरचा पाहायला मिळतो, रॉकी ग्रुपची स्पर्धा ज्यांनी गाजवली आणि तेच प्रणित आपल्याला पाहायला मिळतात.
एका बाजूला किशोर, एका बाजूला प्रणित. मॅचला सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती संजय गावड. पहिल्याच बॉलवरती वेगासहित अचूक टप्पा. या गोष्टी असायला हव्या. तुम्ही ॲज अ गोलंदाज म्हणून नवीन कोरा फरीचा बॉल कसा हाताळता ही तुमच्याकडे गुणवत्ता असायला हवी आणि ती गुणवत्ता संजय गावड यांच्याकडे अनेक वर्षाची ती रूढी परंपरा आहे. हा बॉल पंचांचे दोन्ही हात बंदिस्त. इन स्विंग. आतल्या बाजूने बॉलनं घेतलं वळण आणि तिथे अक्षय नाईक बॉलला स्क्रोल करतात. एक उत्कृष्ट पंच. शांत, संयमी, कामाशी प्रामाणिक असणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि राकेश राऊत आणि अक्षय नाईक यांना मी अगदी जवळून पाहिलं आहे. धावसंख्या 2 बॉलचा खेळ परिपूर्ण झाला आहे. आत्तापर्यंत स्कोर कार्डला धावा ओपन होत नाही आणि ही थोडीशी डोकेदुखी राहिली कारण पालघर स्पोर्ट्स क्लबकडे एक चांगलं तुल्यबळ असं ह्या संघाची बांधणी आहे. कारभारी यांना आपण देखील पाहतात. आगरवाडीचा अनमोल रत्न ज्यांनी बाहेर ठिकाणी जाऊन 40+ क्रिकेट गाजवलं. उत्कृष्ट गोलंदाजे किताब घेतले. ज्या पद्धतीने निरंजन घरत यांचं नाव घेतलं जातं या बोईसर पास्तळ विभागातनं. एक जबरदस्त क्रिकेटपटू. महाराष्ट्रामध्ये जी 40+ झाली तिथे निरंजन घरत आणि ते करंडक जिंकलं आणि ती निरंजन घरत यांची एक वेगळी क्वालिटी राहिली. यावेळेला आपण पाहतात इनफिल्डच्या वरनं खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक निवडलेत आणि महत्त्वाचा फलंदाज जो चर्चेतला राहणारा फलंदाज प्रणित होता तो आता सध्या बाद झालाय. उर्वी 11 या संघासाठी पहिला लागलेला धक्का, पहिला लागलेला हादरा. फलंदाज प्रणित बाद. पाटील सरपाडाचा टायगर म्हणून विशाल पाटील यांच्याकडे आपण पाहताय. भरपूर चांगलं क्रिकेट 40+ मध्ये आपण पाहताय ते खेळत असताना आणि तेच विशाल पाटील दाखल होत आहेत. एक जबरदस्त क्रिकेटपटू. सरपाडा प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी प्रभावी केलं होतं. 2023चं कॅलेंडर ज्यांनी गाजवलं होतं आणि अपकमिंग तीही स्पर्धा येते सरपाडा प्रीमियर लीग 7, 8, 9 मार्च. एक जबरदस्त स्पर्धा, मोठी स्पर्धा आणि तेच विशाल पाटील दाखल झालेत. विशाल पाटील यांना संयमानं खेळ स्वीकारावा लागेल. पुढचा बॉल अगदी येता क्षणी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहतायत सिंगल वाईड आहे. त्या अनुषंगानं जरी फलंदाज सफल झाला असेल तरी जो चेंडू वाईड लाईनच्या वारनं गेला तो बॉल वाईडच घोषित केला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत एक धाव धावफलकावरती आहे. तरेश्वर केणी आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी निश्चित स्वरूपात नररत्न हिरा जन्माला घातला आणि यातच तो निहिल केणी पालघरला रिप्रेझेंट करतोय. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक खेळला. याही वेळेला आपण पाहतात क्षेत्ररक्षक निवडलं जाईल का आणि चेंडू निघून जाईल. विशालला दिली संधी आणि त्या संधीचं आता येणाऱ्या काळात तुम्हाला भुगतान भोगावं लागेल. काय फटका केला होता. इझी कॅच पकडण्याची नामी संधी. या संधी पुन्हा नाही. आता खऱ्या अर्थानं विशालला जबाबदारीने खेळ स्वीकारावा लागेल. संघ अडचणीत होता त्यावेळेला षटकार आला. हरेश्वर किणी थोडेसे नाराज होते परंतु पुन्हा एकदा अप्रिशिएट करण्यात हरकत नाही. येणाऱ्या काळात आपण देखील कमबॅक करू. ज्या अनुषंगानं 4 बॉलचा खेळ परिपूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती 7. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहताय बॉल बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा पोहोचतील खाली परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. क्षेत्ररक्षण करतायत. चेंडू नाही थांबणार. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. 4. पनवेलचा हा गोड आवाज आणि त्यांच्या आवाजाने मात्र गायलेलं गीत. धावसंख्या फलकावरती आपण पाहता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 या धावफलकावरती. शेवटचा बॉल बाकी. विशाल पाटील ज्या वेळेला दाखल आले मी म्हटलं की सरपाडाचा टायगर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अर्थात तेच विशाल लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. एक संधी मिळाली आणि संधीचं रूपांतर त्यांनी सोन्यामध्ये केलं. हे असायला हवं. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॉलला अगदी समोरच्या दिशेने केलंय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देतात. त्यांच्या माध्यमातून बॉलला उचलतील, पेट्रोलिंग करतील, फेकी करतील. तद्वरती सिंगल मिळेल.
संजय गावड थोडेसे हताश आहेत की यार गोलंदाजी मी चांगली केली होती, पूरक साथ मला मिळाली नाही. हरकत नाही, क्रिकेटचा काय यालाच बोलतात, सर्व बाजूनं तुमच्याच विपक्षात सगळ्याच गोष्टी तुमच्या पक्षात घडतील असं नाही. कभी खुशी कभी गम हा क्रिकेटचा खेळ आहे. पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजेच 12. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे उर्वी यांना. ज्यामध्ये आमचे डीजे ऑपरेटर देखील मागे थांबायचं नाव घेत नाही. जबरदस्त गाण्यांची मेजवानी ते ऐकवतात, प्रेक्षकांना रिझवतात. षटक क्रमांक जर आपण पाहिलं दुसरं येतात आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती शैलेश. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स, पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं. पहिला बॉल, पहिलाच बॉल विशालनं खोदून काढलाय. चेंडू मात्र आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक डीप मधून त्या बॉलला प्रोटेक्शन देतील, बघता बघता पापणी लवते ना लवते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. 2 धावा सहज रीतीनं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघा क्रिकेट खेळामध्ये तुमच्याकडे एक पक्षी आणि एक प्राणी यांची जर चपळता असेल आणि त्यांची तीक्ष्ण नजर असेल, एका बाजूला चित्याची चपळाई आणि बहिरी ससाण्याची नजर, ह्या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर क्रिकेट पटलावरती तुम्ही परिपूर्ण फलंदाज आहात. कारण चपळाईसोबत तुमची नजर देखील तेवढी महत्त्वाची असायला हवी की क्षेत्ररक्षक कुठे थ्रो करतोय. फुलर लेनचा बॉल होता, लोन फुलटच झालाय. चेंडूला मात्र आपण पाहतायत काउ कॉर्नरला खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथून, बॉलला प्रोटेक्शन करतील. पुन्हा एकदा दुसऱ्या धावायचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ना थकाऊ असं म्हणतायत. 40+ जरी आमचं वय असेल आणि वय हा फक्त एक आकडा आहे, जर खेळण्याची जिद्द, जुनून, जज्बा हा जर तुमच्याकडे असेल तर क्रिकेट खेळा तुमच्याकडे कायम राहतो. मी आसिफ मुंचाले यांचं देखील कौतुक करतो. तदनंतर इलियास पठाण असतील, तदनंतर नियाज माझगावकर असतील, बघा भरपूर लेजंड खेळाडू आहेत. 50 वर्ष त्यांचं जवळपास होत आलंय, परंतु काय क्रिकेटची फिटनेस आहे त्यांच्याकडे. फुलर लेनचा बॉल व्यवस्थित कनेक्शन नाही झालं. चेंडू मात्र आपण पाहतो मिड ऑफला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट जर लागला असता तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता, परंतु इथे सेफ झोनमध्ये पोहोचलाय. धावांची गती तपासून पाहिली, फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 या धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. विघ्नेश ठाकूर आमच्या साथीनं आहेत, अतिशय सुंदर गुणलेखन करतात. प्रत्येक बॉलची अचूक माहिती आणि वेगवेगळ्या कलमांना अतिशय सुंदर असं रेखाटन त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. जणू काही निबंध लिहिलाय की काय, ज्या पद्धतीनं त्यांचं गुणलेखन आहे. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, आणि ज्या वेळेला गतीमध्ये परिवर्तन करता त्यावेळेला फलंदाजांसाठी थोडंसं कठीण राहतं. फलंदाज ॲज एक्सपेक्ट वेगाचा बॉल अपेक्षित ठेवतो, परंतु गोलंदाजांना तिथे नकल बॉल हाताळलेला असतो. त्या अनुषंगाने विशालला थोडंसं शांत ठेवलं या षटकामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते विघ्नेश ते आत्तापर्यंत 17 धावा. भारताचा युवा यष्टीरक्षक अर्थात रिषभ पंत यांचा आठवण करणारा हा क्रमांक 17 क्रमांक देखील त्या निश्चित स्वरूपात. रिषभ पंत म्हटलं की आयुष्यात सगळं काही संपलं होतं, त्यावेळेला त्यानं ट्विट केलं की भीषण आगीत मी सापडलो, त्यावेळेला माझ्या बाजूनं जी माझी करोडाची गाडी होती तशा गाड्या अनेक जात होत्या, परंतु मदतीचा हात द्यायला मला एक गरीब टेम्पो चालक आला. म्हणून मित्रांनो, आयुष्यात माणसं कमवा, माणुसकी कमवा. या वेळेला चेंडू सीमारेषा बाहेर, क्रॉस बॅटनं आडव्या बॅटनं खेळत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. षटकार चांगला स्ट्रोक. पाठवले सीमारेषा पलीकडे. 23 धावा. इनफिल्डच्या वरना बॉलला खेळलंय. शॉर्ट कव्हरला क्लिअर करत असताना डीप कव्हरकडे बॉल चाललाय. प्रयत्न चांगले राहिले, परंतु प्रयत्नांना इथे यश नाही आलं. चांगले प्रयत्न होते, चेंडू चाललाय सीमा पलीकडे. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण योग्य रीतीने संपला. उर्वी 11 उमरोळी हा संघ जाऊन पोहोचतोय 27.
एक स्वागत PDTPL 2025 आणि एडिशन 3 या स्पर्धेचं एक जबरदस्त स्पर्धा. मॅनेजमेंट कसं असावं 40+ हे नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. अगदी अतिशय सुंदर, अद्वितीय, विलक्षण असं मात्र हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या फलकावरती 2 षटकांचा खेळ परिपूर्ण संपल्यानंतर 27 धावांचा वेग वाढवला. एका बाजूला किशोर आणि एका बाजूला विशाल पाटील. सरपाड्याचा ब्रँड खेळाडू तर एका बाजूला किशोर, आपलं घरचं मैदान. परनाळीचा एक दिग्गज क्रिकेटपटू. फटका समोरच्या दिशेने लॉप केलाय डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, त्यांच्या मधनं बॉलला कॅरी होईल, फेकी येईल. तदवरती आपण पाहतात सिंगलनं परिपूर्ण स्कोर जाऊन पोहोचतोय तो 28 या धावसंख्येवरती. सलगाचा तिसरा दिवस, उद्याचा दिवस, या स्पर्धेचा अंतिम दिवस. कुणाच्या नावावरती प्रथम क्रमांकाचं हे सुवर्ण करंडक राहील. एकंदरीत जे संघ आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्या संघांचं इथे आजच्या 4 संघांची भानगड चालू आहे की उद्याच्या दिवसात क्वालिफाय आम्हाला व्हायचं आहे. क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला सहज नाही, परिश्रम आहेत. आणि येत्या काळात आपण पाहतायत आजच्या दिवसात कुठला संघ जो एक पुढे जाणार. प्राण भोईरला आपण पाहतायत हरेश्वर किणी A1 जोडी म्हणून पालघर सफाळे क्रिकेटसाठी ज्यांचं नाव सन्मानाने घेतलं जातं तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार होतील. षटक क्रमांक जर आपण पाहिला तिसरा संजय गावट. या वेळेला आपण पाहताय चेंडूला ऑन साइडला फेकून दिलंय संदीप खरवत. ते आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत. चेंडूंचा जर आपण खेळ तपासून पाहिला तर खऱ्या अर्थानं 2 बॉल आणि दुसऱ्या बॉलवरती आक्रमण केलं. त्यांचं घरचं मैदान आहे. ज्यांचे एक्स्ट्रा खेळाडू सांगतात की परनाळीचा एक दिग्गज क्रिकेटपटू म्हणून आपण पाहिलंय ते म्हणजेच किशोर यांना. एक अतिशय सुंदर चेंडू कधीही गेला 6व्या षटकाच्या शेवटच्या बॉल बाकी असताना जर बॉल गेला तरी देखील तो चेंडू तुम्हाला नवाच मिळणार, लक्षात घ्या. परंतु मॅच बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्यांचा वेग आता वाढतोय. एका बाजूला हरेश्वर किणी कान मंत्रणा देण्यासाठी पोहोचले होते. संदीप खरवत यांना धावांची गती तपासून पाहिली फलकावरती तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 34. विघ्नेश ठाकूर आम्हाला दर्शवतात. ओमसाई स्पोर्ट्स संवेद जोडल्या प्रेक्षकांचं आम्ही करतोय स्वागत या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये. अर्थात पालघर जिल्हा 40+ हे अतिशय सुंदर अशी स्पर्धा जिथे मुख्य व्यासपीठ हे 40+च्या खेळाडूंना मिळालंय. आज आपण भिवंडी ठाणे यामध्ये पाहिलं तर 40+ साठी भरपूर एक वेगळं व्यासपीठ असतं. ग्रामीण संघ जे आहेत, ओपन क्रिकेट आहेत, त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त प्राधान्य 40+ क्रिकेटला दिलं जातं कारण 40+ क्रिकेटवाल्यांनी या क्रिकेटला जपलेलं आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तपासून जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 वरती. संदीप खरवत गोलंदाजी ट्रॅकवरती. पुन्हा एकदा ऑन साईडला केल्या फटका इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे मिड विकेटला बॉलला प्रोटेक्ट करतील. तत्पूर्वी सिंगल मिळेल. विशाल एका बाजूला संयमाचा खेळ करतोय. ज्या वेळेला किशोरची बॅट बोलली त्यावेळेला विशालनं सांगितलं की तुझ्या साथीनं तुझ्या खांद्याला खांदा लावून मी उभा राहीन. ज्या वेळेला विशालची बॅट पहिल्या षटकात बोलली त्यावेळेला किशोरनं म्हटलं की तू आगे चल मैं तेरे साथ खडा हूं. ज्या अनुषंगानं हा खेळ महत्वाचा होता. अतिशय सुंदर पद्धतीने आपण हा सामना पाहताय. साहेब जे उत्कृष्ट समालोचक आहेत त्यांनी या स्पर्धेला लाईव्ह पाहता या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं 7वा अजुबा आणि त्यानंतर 8वा अजुबा कोण तर दशरथ पाटील. समालोचन कक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांना वेळ लावून सोडणारं ते नाव आणि त्यांनी या पालघर जिल्हा 40+ प्रीमियर लीगला शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. मॅचकडे आपण वळणार आहोत. धावांची जर गती तपासून पाहिली तर 40 धावा या धावफलकावरती परिपूर्ण होत आहेत. कुपरीकडून बिलॉंग करणारे उत्कृष्ट क्रिकेटपटू आम्हाला पाहायला मिळतात. ऑन साईडला केल्या फटका क्षेत्ररक्षक आहेत तिथे नाही चुकी करणार फलंदाज इथे किशोर यांच्या खेळाला पूर्णविराम. गॉन.
सलगचा तिसरा दिवस ज्यामध्ये अतिशय सुंदर अद्वितीय सामने. पालघर स्पोर्ट्स क्लब हा संघ आता उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. हरेश्वर केणी असतील ज्यामध्ये लीड करत असताना एक सुंदर सामने, एक जबरदस्त सामने या स्पर्धेचे आपण पाहत आहेत. जबरदस्त नियोजन कसं असतं, आयोजन करणं सोपं आहे, नियोजन करणं कठीण असतं. आणि नियोजनाचा बॉस म्हणजेच पालघर जिल्हा प्रीमियर लीग 40+ आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक संजय गावड यांना आपण पाहतायत. मायकोप म्हटलं की यांचं नाव सन्मानानं का घेतलं जातं. जय हनुमान मायकोप या संघापासून अनेक वर्ष जोडलेलं नातं आहे. आज मला तरी वाटतं ते क्रिकेट दुसऱ्या संघामधून खेळलेच नसावेत. फक्त जय हनुमान मायकोप या संघाला ज्यांनी रिप्रेझेंट केलं अनेक वर्ष, आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची जर गती आपण तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 40 धावा. वेग भरपूर झपाट्याने वाढतो. पहिला मॅच आपण आगरीपाडा संघाला थोडंसं खच्चीकरण पाहिलं त्यांचं. सुयोग पाटील शेवटपर्यंत झुंज देत होते, परंतु विजयाचा शिक्कामोर्तब करता नाही आला. ही थोडीशी डोकेदुखी राहिली. प्रत्येकाला वाटतं जिंकावं. क्रिकेटचा खेळ सांगतो एकाला जिंकावं लागतं, एकाला हरावं लागतं. त्याशिवाय क्रिकेटच्या खेळाचा विजय नाही. व्हाईट बॉल पंचांचे 2 हात समांतर रेषेत, अर्थात व्हाईटनं 41 वरती धावफलक जाऊन पोहोचतंय. चांगला मॅच हाही होईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कारण एका बाजूला उर्वी 11 आहे तर एका बाजूला पालघर स्पोर्ट्स क्लब हाही संघ तेवढाच तुल्यबळ आहे. पुन्हा एकदा 2 हात समांतर रेषेत ॲग्री करावं लागेल. सिंगल वाईड आहे ज्यामध्ये आपण पाहतात जो वाईड आहे त्या वाईड लाईनच्या बाहेर न गेला फलंदाज जरी ऑब्स्टिकला आला असेल तरी देखील तो बॉल हा वाईड ग्राह्य धरला जाईल. 42 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाला सुरुवात. विघ्नेश ठाकूर आम्हाला दर्शवत आहेत. वाह, अप्रतिम लाईन, अप्रतिम लाईन और लेन्थचा राजा म्हणून संजय गावड यांना पण पाहतात. एका बाजूला विशाल आहेत ज्यांनी भरपूर चांगलं क्रिकेट खेळलं, या इनिंगला सावरलंय, परंतु त्यांच्यासाठी संजय सांगतात की तुम्ही या मागील षटकामध्ये चांगला खेळ केला असेल, माझ्यासमोर करणं तेवढंसं सोपं नाही. यावेळेला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड लाईन और लेंथ मध्ये चुकी झाली आणि त्याचा भुगतान चौकार 4. चांगला स्ट्रोक खेळला, शफल झाले, त्यानंतर ऑब्स्टिकला आले, मिड विकेटला हा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून प्रोटेक्शन देतील तत्पूर्वी विशाल यांनी एक सेन्सिबल क्रिकेट खेळून दाखवलंय. बघा, एक चौकार मागच्या बॉलवरती आणला, तदनंतर आपल्या साथीदाराला स्ट्रायकिंग एंडला आणलं. हे जर तुमच्याकडे रोटेशन करण्याची ही जर पद्धत असेल तर तुम्ही एक उत्कृष्ट फलंदाज आहात, यामध्ये तेळ मात्र शंका नाही. आणि सध्या ते बघायला देखील मिळतं. धावांची गती आपण जर पाहताय 47 धाव्यांवरती खेळतायत सध्या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नवीन फलंदाज जयचंद हा संघ फलंदाज दाखल झाले डाव्या हाताचे. येता क्षणी चांगला स्ट्रोक केलाय, कव्हरला प्रोटेक्शन आहे त्यांच्यासाठी. सिंगल मिळेल आणि दुसरीचा प्रयत्न. लेझी एलिगंट जर तुम्ही राहिलेत, थोडंसं लेझीपणा डिलेपणा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामध्ये फलंदाजांनी संधी घेतली आणि 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 कारगत 49 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक आपण पाहताय 4. संजय गावड पुन्हा एकदा तयार. 4 बॉलचा खेळ झालाय. खोलातला बॉल, तदनंतर चांगलं वळण, योग्य टप्पा, योग्य वळण, योग्य पिचिंग, गुड लाईन और लेंथ आणि एक ॲक्युरेसी टप्पा जो असतो तो तुम्ही जर मिळवला तर खेळपट्टीवरती फलंदाजांसाठी कर्दन काळ सातत्याने राहतील. यावेळेला पॅडल स्वीप केलंय. शिखर धवन कॉपीबुक स्टाईलने बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न. हरेश्वर केणी जीवाचा आटापिटा करतात की सिंगलमध्ये असू द्या, डबलमध्ये कन्वर्ट झालं की एका धावेनं क्रिकेटमध्ये अनेक सामने बदलताना पाहायला मिळालेत. 4 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला. विघ्नेश ठाकूर आम्हाला दर्शवत आहेत की 51 धावा या धावफलकावरती आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. 2 षटकांमध्ये काय होतील घडामोडी सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत रहा पालघर जिल्हा 40+ प्रीमियर लीग.
दोन्ही एंड कडनं आपल्याला क्रिकेट खेळायला मिळतं. आज मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर असं क्रिकेट बंद झालंय, कारण मुंबईमध्ये डिक्लेअर झोन असतो मागे, म्हणून गावचं गाव पण टिकून ठेवणं खूप गरजेची भूमिका आहे. आज आपल्या गाव विभागात, ग्रामीण विभागात हे अशी चांगली मैदान आहेत. आज मुंबईकरांसाठी माती देखील स्वप्नासारखी झाली मित्रांनो. आपल्याला आज माती बघायला मिळते, तिथे फक्त फुटपाथ आहेत, आणि हा फरक आहे ग्रामीण आणि शहरी मधला फरक. आज मोठमोठ्या स्पर्धा होतात, परंतु मागे डिक्लेअर झोन असतं, असं गोल मैदान तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि म्हणून गावचं क्रिकेट आणि मुंबईचं क्रिकेट ठीक आहे, बक्षिसं जास्त असतील, चांगली ट्रॉफ्या तिथे देखील चांगल्या असतील, परंतु क्रिकेटची क्वालिटी, क्रिकेटचा दर्जा, जे पूरक क्रीडा संकुल, जे मैदान असायला हवं, ते मात्र गावाच्या गावपणामध्ये आहे, जे ग्रामीण क्रिकेट आहे त्यामध्ये आहे. चेंडूला मात्र फाईन लेगला खेळलं. विशाल यांच्या बॅटमधनं नाराजगी व्यक्त करतात की या पद्धतीचा बॉल मी मिस केलाय, जो बॉल मी मैदानाच्या चहूबाजूला खेळू शकत होतो, अगदी आप ट्रॅकरचा बॉल, त्या बॉलवरती नाही कनेक्शन करता आलं. सिंगल मिळाली, या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं, ती म्हणजेच 52 52 धावा. 52 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थानं 5वं षटक आहे, आणि गोलंदाज संदीप खरवत यांना आपण पाहतायत. विरार इथून मात्र बिलॉंग करणारे हेही खेळाडू एक जबरदस्त गोलंदाज म्हणून अनेक वेळा कामगिरी कार्यरत आहेत या क्रिकेट पटलावरती. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल होता, अगदी खोदून काढलाय. सिंगल तिथे मात्र मिळेल, या सिंगलच्या सहाय्याने जर धावसंख्या आपण तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं जाऊन पोहोचेल 53 माफ करा. खऱ्या अर्थाने इथे आपण पाहू शकाल जयचंद हे आपल्याला फलंदाज पाहतात. विशाल पाटीलने या खेळाला सावरलंय आतापर्यंत अतिशय सुंदर पद्धतीनं आपण पाहताय, ज्यांनी फलंदाजी केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 53 धावा. 5वं षटक चालू आहे, 2 बॉलचा खेळ चालू झालाय, आणि 2 बॉलचा खेळ समाप्तीवर येत असताना अतिशय सुंदर अद्वितीय कामगिरी. विशालचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत शॉट पॉइंटचे, बॉलला बऱ्याच वेळ त्यांनी पाहिलं, प्राण भोईर नाही चुकी करणार. अतिशय सुंदर अद्वितीय विलक्षण कामगिरी, फलंदाज बाद गॉन. जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. जर आपण तपासून पाहिली तर 53, आणि नवीन फलंदाज मनोहर, ब्रँड ऑफ डहाणू, उंच, पुरा, मजबूत, अगदी करेबियन यष्टी आणि फिटनेसचा राजा म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50 वर्ष वयवर्ष प्लस आहेत, परंतु पर्सनॅलिटी बघा, आपण पाहू शकाल 3 स्टार जसे पोलीस असतात त्या पद्धतीची शरीराची यष्टी आहे, तेवढी चांगली हाईट, तेवढी चांगली मजबूती, आणि आता तीच मजबूती मैदानाच्या आतमध्ये घेऊन पहिल्याच बॉलवरती पाटील स्वीप केले. सिंगल तर परिपूर्ण होते, आता दुसरीचा प्रयत्न असेल का? सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 54 चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना 54 धावसंख्या धावफलकावरती संदीप खरवत यांना आपण पाहताय. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल गोलंदाज तयार. आजचा आधुनिक काळ, आणि आधुनिक काळामध्ये सोशल मीडियावरती आज भरपूर सारे रील्स आपण दुनिया पाहतोय, ज्यामध्ये 40+ खेळाडू देखील भरपूर पुढे आले, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात त्यातलेच हे खेळाडू आपल्याला आज पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. फुलरलेनचा बॉलला खेळले ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये त्यांच्या माध्यमातून फील्ड केली जाईल. हरेश्वर किणी यष्टांच्या मागे राहून अनेक वेळा ज्यांनी सामने बदलवलेत ती किमया राखतात ते, आणि तेच हरेश्वर किणी आपल्याला पाहायला मिळतात. आझान फ्रंटलाईन संघाचा सेनापती म्हणून जी धुरा आता ते सांभाळतात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 55 वरती. धावसंख्यांचा थोडा वेग कमी झाला. संदीप करत आणि संजय गावड यांनी मॅचला आवाक्यात आणलं. 3 षटकांचा खेळ संपला होता, 40 होत्या.
आता 5व्या षटकाचा खेळ जवळपास पूर्णत्वाला चाललाय, परंतु धावसंख्या थांबली. पुन्हा एकदा ऑन साईडला केलेला फटका, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, डीप मधून बॉलला प्रोटेक्शन देतील. बघता बघता आपण पाहतायत सिंगल परिपूर्ण होईल. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या आपण पाहतायत जाऊन पोहोचते ती म्हणजे 56 वरती. मी जो उल्लेख करत होतो, आजचं आधुनिक काळ आहे, सोशल मीडियाचं काळ आहे, जिथे मात्र आपण पाहतायत इंटरनेटचं काळ आहे. आणि आज क्रिकेट जे आहे ते लाईव्हच्या माध्यमातून असतं, परंतु इंस्टाग्रामवरती ज्या रील व्हायरल होतात, खऱ्या अर्थानं आपल्याच विभागातला एक उमरोळीचा दिग्गज एडिटर म्हणून आपण पाहतात अनुज भाग्येश राऊत यांना देखील आपण पाहिलं असेल. मागची 1 वर्ष झाली जे पालघर जिल्ह्याचं क्रिकेट आहे, जे पालघर जिल्ह्याचे खेळाडू आहेत, यूट्यूबवरती सातत्याने मॅच बघत असतात. तदनंतर तो खेळाडू माझ्या गावचा आहे हा त्यांचा हेतू नसतो, तर तो आपल्या पालघरचा आहे या हेतूनं त्या खेळाडूची ती व्हिडिओ बनवणार, तदनंतर इंस्टाग्रामवरती त्या व्हिडिओला पोस्ट करणार, भरपूर प्रेम मिळतं. आणि आपण पाहतायत त्याचं कारण राहिलं ते म्हणजेच अनुज राऊत, अर्थातच उमरोळीचा एक जबरदस्त एडिटर, ज्यानं पालघर टेनिस क्रिकेट हे त्याचं पेज आहे, ज्यावरती वीरेंद्र बाबरे असतील, दिवेश असतील, असे मोठमोठे खेळाडू जे पालघरचे आहेत, अनिकेत राऊत असतील, ज्यांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून ज्याने भरपूर व्हायरल केलं. अर्थात त्याचं नाव आहे अनुज भाग्येश राऊत. 1 वर्षाचा कार्यकाळ, परंतु पालघर टेनिस बॉल क्रिकेट जो इन्स्टाचा पेज आहे, ज्यामध्ये सध्या चर्चेत राहिलेला आहे अनुज, त्यांच्या या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा असतील. निश्चित स्वरूपात मी जो उल्लेख केला, आज सोशल मीडियाच्या काळामध्ये खेळाडूंना कसं वर आणावं, या सोशल मीडियानं भरपूर लोकांना डोक्यावरती घेतलंय आणि त्या खेळाडूंना पुढे नेण्याचं काम आमचे अनुज करतायत. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. गोलंदाज तयार अनिल यांना आपण पाहतायत, एक वेगवान गोलंदाज, चांगला बॉल हाताळला. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता आणि खोलवर टप्प्याच्या बॉलला सन्मान मिळाला. तिथं धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 56 धावा, अब तक 56 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने केलेला फटका, रनआउटची संधी, अगदी शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला आणि बॉल निसटत असताना आपण पाहताय धावसंख्या इथे फ्लाय झाली ती म्हणजेच 258 धावा. शेवटचे 4 चेंडू आहेत, या 4 चेंडूंमागे आक्रमकता, या अनेक गोष्टी तुम्हाला स्वीकाराव्या लागतील. ॲज कम्पेअर 6 षटकं तुम्हाला 70-75. जर ह्या धावा तुम्ही उभ्या करतात, सन्मानजनक स्कोर तुम्ही उभा केला, याचा तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल. हाफ ट्रॅकरचा बॉल होता, परंतु नाही कनेक्शन करता आलं. चेंडू मात्र आपण पाहताय लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध. तत्पूर्वी धावसंख्या 260 वरती तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. आता उर्वरित येणाऱ्या काळात विघ्नेश 2-3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्या 3 चेंडूंचा खेळ बाकी असताना गोलंदाज कुठली गोलंदाजी करतील, फलंदाज आक्रमक होतील का? मनोहर जे आलेत डहाणूचा ब्रँड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अनेक वर्ष क्रिकेट पटलावरती रुजू आहेत, चांगलं क्रिकेट ज्यांनी हाताळलंय, आजचा दिवस महत्वाचा आहे. मागे काय झालं याला महत्व देऊन नाही चालत क्रिकेट पटलावरती. ऑन साईडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे देखील. काऊ कॉर्नरचे खेळाडू पुढे येतील आणि वाईडिश लॉंग ऑनला फील्ड करतील. तत्पूर्वी 2 धावा ह्या परिपूर्ण होतील. 62 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थकतायत परंतु थांबणारे नाही. 2-2 धावा तेवढंच. वय वर्ष 40 पूर्ण झालं, 50 पूर्ण झालं की कठीण असतं, परंतु आज 40+ क्रिकेटला मानाचा मुजरा असेल. ज्यांनी भरपूर छान पद्धतीनं स्वतःमध्ये आज स्वतःला फिट राहण्यासाठी 40+ खेळाडू भरपूर काही गोष्टी करतात, कारण त्यांना खेळायचंय. समोरच्या दिशेनं याही बॉलला खेळलंय, क्षेत्ररक्षक आहेत खाली, तिथे मात्र फील्ड होईल. तत्पूर्वी आपण पाहतायत सिंगल तर परिपूर्ण होत आहे. या सिंगलच्या सहाय्यानं संतुष्ट देखील राहावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 63 धावा. शेवटचा बॉल जयचंद आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल बाकी आहे. जयचंद आता आहेत स्ट्रायकिंग एंडला. मोठ्या फटक्यांची चाहत असेल कारण शांत राहिलेत ते आतापर्यंत. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचा बॉल अनिल यांना आपण पाहताय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक तिथे यष्टिरक्षक देखील बीट झालेत. बघता बघता जर आपण पाहिलं तर हा चेंडू पंच बाईकच्या इशाऱ्यामध्ये कळवतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 64-65 धावांचं हे टार्गेट. 65 धावा होतील नाही होतील हेही तेवढंच महत्त्वाचं आहे, परंतु पहिल्या डावामध्ये सुरुवात चांगली झाली. मध्यकाळचा क्रिकेट थोडंसं संत राहिला आणि त्यावेळेला गोलंदाजाचा दबदबा आपल्याला बघायला मिळाला. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि या स्पर्धेचे मुख्य समालोचक अर्थात व्हॉइस ऑफ बोईसर युसुफ सय्यद सरांना आपण ऐकणार आहोत, ज्यांचं धावतं वर्णन घेऊन ते येतील दुसऱ्या डावाला रंगवण्यासाठी. थँक्यू सो मच.
हरीश्वर किणी, तर एका बाजूला बॅटर पाहू शकाल बॅटिंगसाठी आलेत आणि संजय असे दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. 65 धावांचा पाठलाग करत 6 षटकांचा सामना आहे. अप्रतिम असा खेळ आपण पाहायला भेटणार आहे येणाऱ्या 36 चेंडू मागे. पहिले 2 दिवस आपण पाहिला. पहिला दिवस गाजवला गेला इलियास 11 बोईसर, जो पहिला संघ क्वालिफाय झाला सुपर 6 मध्ये. दुसरा संघ क्वालिफाय झाला तो म्हणजेच अचिव स्पोर्ट्स मिथुनजी पागदरे यांचा संघ. कालच्या दिवसामध्ये पाहिला आपण SRG परनाळी स्वप्नीलजी घरत यांचा संघ, जो मागील वर्षी चॅम्पियन संघ ठरला होता. आणि या संध्याकाळ सत्रामध्ये रुखसत शेख यांचा संघ क्वालिफाय झाला. मी कुडुसकर, असे 4 संघ क्वालिफाय झालेले आहेत आतापर्यंत सुपर 6 मध्ये. पहिल्या वर्ष चॅम्पियन संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल धावांना डिफेंड करण्यासाठी उतरलाय उर्वी 11 उमरोली हा संघ. आणि दुसऱ्या बाजूला पालघर स्पोर्ट्स आपण पाहतोय धावांचा पाठलाग करत 2 सलामी बॅटर, एका बाजूला संजय तर एका बाजूला मिस्टर हरीश्वर किणी. मैत्री दुनियातला एक दिलदार माणूस आणि एका मयानमध्ये 2 तलवार आपण सांगतो ठेवता येत नाही, परंतु एक मयानं 2 तलवार ठेवू शकतात हे प्राण भोईर आणि हरीश्वर किणी या 2 मित्रांनी दाखवून दिलंय. ज्या प्रकारे मैत्री लेवून पालघर संघ पण पाहिला प्रणयजी घरत आहे, जलील शेख आणि केवलदादा पाटील यांची मैत्री अटूट राहिली आहे पूर्ण क्रिकेट काळामध्ये असलं किंवा मैत्रीच्या काळामध्ये. नक्कीच पाहू शकेल पहिला गोलंदाज मॅनफ्रॉम सरपाडा विशाल पाटील आपण पाहतो गोलमागून सज्ज होईल. पहिल्या वर्षामध्ये काय गोलंदाजी केली होती सरपाड्याच्या मैदानामध्ये, अप्रतिम अटूट विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याची ख्याती राहिली होती. विशाल पाटील सज्ज झाला पहिल्या षटकामध्ये आणि हरीश्वर किणी लेंजेंड ऑफ खेळवे रोड. हरीश्वर किणी स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर संजय, असे 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पाहतो पहिला चेंडू दांडी गुल, फलंदाज हरीश्वर किणी रॉयल लक्ष शिकार. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा दिला गेला आणि फलंदाज बॅक गॉन. बघा पहिल्या चेंडूवर गडी बाद केला गेला. ड्रीम स्टार्ट म्हणावे लागेल विशाल पाटील या गोलंदाजी करून दिली. हरीश्वर किणी याचा मोठा गडी बाद केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कौशल राऊत मॅम अक्करपट्टी चा खेळाडू ज्यांनी कित्येक वर्ष क्रिकेटसाठी दिलेत. अंडरम क्रिकेट पर्यंत सुरुवात केली, बघता बघता ओव्हरम क्रिकेट त्यानंतर 40+ क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झालेत. जसं कौशल आल्याला पहिला चेंडू मिड विकेटला खेळला. डीप मध्ये चेंडू खेळाडू नाही आहे, चेंडू निघून जाईल सहज सीमरच्या पार. हा आला मास्टर कप षटकार 6 धावा. षटकार हा प्रत्युत्तर पलटवार पाहू शकाल बॅटिंग करणारा संघ पालघर स्पोर्ट्स संघाकडून देण्यात आलाय. आता बनवायची त्याच्यासाठी 59 34 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस लेग कटर चेंडू पाहायला भेटला. टप्पा पडल्या चेंडूचा बाहेर काढला गेला. वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर आपण पाहतो ज्यांनी कित्येक वर्ष विकेट कीपरसाठी दिलेत. मॅन पासर किरण भाऊ मैदानाच्या यष्टीच्या मागे पाहू शकाल.
फुलटॉस बोलवतात. खेळाडू आहे संजय पाडे, चेंडूला फील्ड करता डायरेक्ट हिट झालाय का? पंचाकडे अपील नक्कीच केली आहे, परत एक सिंगल धाव वेगाने परिपूर्ण केली आहे. बघा मागील वीक मध्ये झालेल्या सालवर पास्तर प्रीमियर लीग मध्ये किरण याचा एक झेल व्हायरल झाला होता. काय झेल टिपला होता यशाच्या मागून, अप्रतिम झेल. आणि पाहू शकाल लिटिल मास्टर प्रति यष्टिरक्षक खूप सुरेख ते करतात. आणि लेजंड ऑफ विकेट कीपर त्याची टॅग लागली गेली आहे. संख्या 7 वर जाऊन पासून 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. शॉट फाईनलीला किशोर दोडी पाहू शकाल. माफ करा 4 चेंडू, 1 चेंडू डॉट आलाय. फ्लाइंग स्लिपला यतीन राऊत आहेत. म्हणजे पिरवाडी पॉइंटला खेळाडू, गलीमध्ये खेळाडू सज्ज केले गेले. लॉंग ऑफला खेळाडू सज्ज केले जात आहे. डीप मिड विकेटला मिलिंद आहेत. बघा शैलेंद्र गोडेकरला अजून थांबवलं गेलं. एक वन ऑफ द बेस्ट बॅटर म्हणून ज्याची ख्याती त्याला अजून थांबवलं गेलंय. बॅटिंग करणारा संघ पालघर स्पोर्ट्स संघाकडून रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये चेंडू आवाज झाला. यतीन राऊत धाव, त्यापर्यंत चेंडू निघून जाईल. खाली थर्ड मॅन रिझन मध्ये अलॉंग द कार्पेट हा आलाय मास्टर कप चौकार. शिकाल मागून चेंडू आणला गेला आणि विशालने दाखवलाय बाहेर जर असता बॅटर संजयला लोअर फुलटॉस बोलवता. रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्टावर चेंडू खेळ बसले आणि फलंदाज होते बाद. दोन्ही सलामी बॅटर मैदानाच्या बाहेर. एक षटक संपले गेले. 11 धावा फलकावर 2 गडी बाद. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावर आहे ते म्हणजेच 11, 2 गडी बाद. नक्कीच येणारे आपण 21, 22, 23 मार्च रोजी पाहणार आहोत. कुणबी प्रीमियर लीग छत्रपती संभाजी बेटेगावच्या मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. छत्रपती संभाजी महाराज या मैदानामध्ये ही स्पर्धा होणार आहे. 21, 22, 23 मार्च कुणबी प्रीमियर लीग. येणारे 19 ते 23 पालघर तालुका प्रीमियर लीग आपण याच मैदानामध्ये पाहणार आहोत. 19 ते 23 फेब्रुवारी पालघर तालुका प्रीमियर लीग पर्व 3रं आणि या मैदानामध्ये पर्व 2रं मागील वर्ष खूप सुरेखरित्या पार पडलं होतं. ती स्पर्धा आपण पाहणार आहोत आणि येणाऱ्या 5 मार्च ते 9 मार्च आपण पाहणार आहोत. 5 मार्च ते 9 मार्च साहेब चषक अंबरगोड पासष्टच्या मैदानामध्ये अप्रतिम एक गाव एक फॉर्मॅटची स्पर्धा. बघा काल फक्त अनाउन्समेंट झाली होती पहिल्या दिवसामध्ये. बघता बघता 17 ते 18 संघाने नोंदणी केली आहे साहेब चषकामध्ये. पासष्ट अंबरगोड मैदानामध्ये स्पर्धा होणार. बघा 3 मोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत आणि येणारे 19 ते 23 मार्च सुद्धा आपण पाहणार. शिरगावमध्ये एक मोठी स्पर्धा पार्थ मोरे आणि टीम यांच्या माध्यमातून आयोजन केले गेले. वडे मैदानाच्या आतमध्ये 1 षटक संपले गेले. धावा फलकावर तब्बल 11. नवीन गोलंदाज मिस्टर संजय गोरदी माकवर. साडा ऍक्शन बॅटची वरची कडा नक्कीच लगावली. यतीन होते थोडंसं मागे राहिले फ्लाइंग स्लिपला आणि एक सिंगल धाव नक्कीच घेतली दोन्ही बॅटरनी. बघा फ्लाइंग स्लिप थोडंसं मागे ठेवला होता. फर्स्ट स्लिपमध्ये ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल. धाव तब्बल लगावल्या गेल्या 12 अंक. 12 लॉस ऑफ 2 विकेट. मिलिंद पाटील पाहू शकाल जास्त काही करू शकले नाही. बॅटिंग करता फक्त 3 अंक ते बाद झाले. त्यावेळेस ऑफच्या बाहेर चेंडू फक्त दिशा दिली गेली. डीपमध्ये खेळाडूला सज्ज केले गेले. बघा चेंडूवर येथील चेंडूला फील्ड करतील. चांगला क्षेत्रक्षण चांगली फेकी परंतु बघता बघता 2 धावा
नक्कीच परिपूर्ण केल्या. चांगली कॉलिंग राहिली दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. बघा पहिला पर्व आपण पाहिलं होतं 2023 मेच्या महिन्यामध्ये आणि रक्तगत्या उन्हामध्ये 40+ 16 संघ आपण पाहिलं खेळत असताना का सुरेख क्रिकेट तिकडे पाहिलं होतं आपण सरपरच्या मैदानामध्ये. यावेळेस ऑफिसच्या बाहेर चेंडू फटका सुरेख खेळा संदीप करवतच्या बॅटवर आलाय. फटका चांगला पडतो टिपलाय झेल संपलाय संदीप करवतचा खेळ. फलंदाज बागतोडगाव पाणी आणलं गेलं. संघाचे संघमालक रोहितजी पाटील यांच्या माध्यमातून. नाव काय? राजकिरण. हॅलो. बघा राजकुमार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. चांगली गोलंदाजी राहिली आणि 5व्या क्रमांकावर राजकुमार. संजयचं लगेच कौतुक करावं लागेल आणि ज्या अनुषंगाने फिल्डिंग सजवली होती शतशत लगावले गेले त्या अनुषंगाने गोलंदाजी करतायत. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होते त्याच्या हातामध्ये नक्कीच झेल टिपला गेला आणि तिकडेच संदीप करवत तो फटका खेळला होता. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद. नवीन बॅटर राजकुमार वर्मा स्ट्राईकवर लेफ्ट हँड बॅटर. 5व्या क्रमांकावर राजकुमार आलेत. शैलेंद्र घोडेकर अजूनही थांबवले गेले. एक वेगळी प्लॅनिंग म्हणावे लागेल कॅप्टन्स हरीश्वर किणी यांच्या माध्यमातून. हलक्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा उसळी घेणारा विकेट किपर किरण तिकडे पोहोचले. चेंडूला फील्ड करतात परंतु सिंगल धाव लेग बायच्या मध्ये नक्कीच परिपूर्ण केली. धावफलक 1 पुढे सहसावते. धावसंख्या 2 पोहोचली. धावफलक तब्बल 15 या अंकावर 3 गडी बाद. आता बनवायचे 50 धावा. 50 धावांची गरज आहे येणाऱ्या चेंडू इनिंग्स मध्ये. तब्बल 26 चेंडू 50 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी चांगला बॅटल आपण पाहणार आहोत दोन्ही संघांमध्ये. बघा ड्रेस कोड जर पाहिलं तर 1996 साली जो विश्वकप झाला तेच ड्रेस कोड आपण पाहतोय. या स्पर्धेला लाभले गेले अप्रतिम डिझाईन वेगवेगळे रंगबिरंगी 40+ मध्ये खेळाडूंना टी शर्ट प्रोव्हाइड केले गेलेत. पूर्ण किट आपण पाहतोय 40+ च्या माध्यमातून. असं खूप कमी लेग आहेत जे खेळाचं पूर्ण किट प्रोव्हाइड करतायत. ऑन साइडला फटका सुरेख विकेटला विवेक बारी. अप्रतिम क्षेत्ररक्षण विवेकच्या माध्यमातून केलं. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलं. फेकी केली आहे. किरण थोडेसे नाराज आहेत. कमरेवर हात ठेवतात. स्ट्राईकवर थ्रो करण्याची गरज होती परंतु नॉन स्ट्राईकला थ्रो केले गेला. किरण तेच सांगतायत परंतु 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. बघा कौशल्यांची जर गोष्ट केली तर रनिंग बिटवीन खूप चांगली आहे. एके धावाला 2 मध्ये नक्कीच कन्वर्ट करतात. वेलकम सर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. इलियास इलेवन बोईसर संघाचे खेळाडू जे पहिला संघ क्वालिफाय झाला सुपर 6 मध्ये. यावेळेस पाहू शकाल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. बॅटची मागची कडा नक्कीच लगावली. कौशल सुद्धा स्माइल देतात चेहऱ्यामध्ये. एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. धावफलक 1 पुढे सरसावते. 3 षटकांचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावर आहे तब्बल 18 धावा. 6च्या 9च्या सरासरी 2 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या. आता येणारे पाहू शकाल 24 चेंडू आणि वडवायच्या विजयासाठी तब्बल पाहू शकाल 47 धावांची गरज आहे. 24 चेंडू 47 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये पहिल्या 11.75 सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी पालघर स्पोर्ट्स या संघाला. बघा फिल्डिंग करणारा संघ 27 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटके परिपूर्ण करायचे आहेत. किशोर दोडी संघ नायक आपण दक्षता घ्या. 2 षटक टाकले गेले. पहिल्या षटक विशाल पाटीलने टाकला. 11 धावा खर्च केला. 2 गडी बाद केल्या. दुसऱ्या षटकामध्ये संजय आले. संजयनी 7 धावा खर्च केल्या. 1 गडी बाद केला. चला स्पीडअप करा. टीम मॉडेल तसं कमी करा. पंच आपण सुद्धा कॉल करायचा आहे.
ने स्वागत केले गेलं बॅटरच्या बॅटमधून. अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार विशाल पाटीलच्या विरोधामधून कौशल राऊतच्या बॅटवर आलाय. मास्टर कप षटकार 6 धावा. आलेत. पहिल्या षटकाचे दुसरा चेंडूवर षटकार ठोकला. आदरणीय सन्माननीय मनोज संके साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. माझी सभापती पण पाहतोय सामने जाणून घेत असताना ऑफसाईडला फटका सर खेळा की आपण चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये खेळाडू आहेत. विवेकला सज्ज केल्या गेल्या आणि विवेकला थोडं बिझी ठेवला बॅटर्सनी. परत 2 धावा नक्कीच झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सहसा होते 32 अंकावर 32 धावा फरक आता बनवायचे 33. येणाऱ्या चेंडू इनिंग्स मध्ये 21 चेंडू 33 धावांची गरज आहे. बघा 25 वर बॅटिंग करतोय. 9 चेंडू फेस केले गेले. कौशलच्या माध्यमात 3 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला भेटले. यावेळेस लेट कट केले गेले. यतीन आहेत आपला शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केले गेले परत एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सहसा होते धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 33 अंकावर. 10 चेंडू फेस केले गेले. 260च्या स्ट्राईक 26 वर बॅटिंग करतायत मिस्टर कौशल. चांगला खेळ आपण पाहिलाय मागील 2 दिवसामध्ये. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट पाहिल्या गेल्या. 2 इनिंग जे खेळल्या गेल्या. राजकुमार तांबोरे नॉट आउट इनिंग्स त्यांनी साकारल्या. 17 चेंडू 49 आणि 15 चेंडू 44 ती इनिंग हायलाइट राहिली आणि 2 अर्धशतक या स्पर्धेमध्ये झळकवले गेले. पहिला अर्धशतक प्रशांत दुमाडा 55 धावांची खेळी साकारली. दुसरं अर्धशतक काल आपण पाहिलं SRG प्रणालीचे संघमालक संघनायक मिस्टर स्वप्नीलजी घरत यांच्या बॅटमधून पाहायला भेटल्या. 2 अशी खेळाडू ज्यांनी 50 धावा झळकवले या स्पर्धेमध्ये. यावेळेस सरळ बॅटने खेळला. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडू लागला. थोडीशी चुकी केली विशाल पाटीलने. जिकडे धाव नव्हती तिकडे धाव खर्च केली आणि घोषणला आणला गेलाय स्ट्राईक वर. धावसंख्या 1 पुढे सहसा होते 34 अंकावर आता बनवायचे 31. येणारे चेंडू 19 चेंडू 31 धावांची गरज. ओम सर स्पोर्ट्स युट्यूबला लाईव्ह वाहिनीवर आपण स्पर्धा लाईव्ह पाहतोय. आमच्याबरोबर उल्लेख जोडले गेलेत विघ्नेश ठाकूर मॅन व स्कोरर. ऑनलाईन ऑपरेटर आमच्यावर जोडले गेले सुमित राऊत आणि ध्रुव आमच्या बरोबर आहेत. कॅमेरामॅन बंटी कुंभार त्याच्याबरोबर पाहू शकाल श्रीराज घरत. पायावर चेंडू होता. फ्लिक केले गेले. मनगट सहाने चेंडूला वळवलं गेलं. स्क्वॉर लेगला. खेळाडू पुढे येतील. चेंडूला फील्ड करतील. फेकी करतील. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 3 संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा दाफटकावर आहे तब्बल 35 धावा. या षटकामध्ये पाहू शकत 17 धावा जमा केल्या गेल्या. येणारे 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. 10च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. विजयासाठी 3 षटकं आणि 30 धावांची गरज. 3 षटकांमध्ये बनवायचे 30. यानंतर होणारा सामना एका बाजूला संघर्षशील SRP चॅलेंजर्स ते म्हणजे जयप्रकाश पाटील शशांकजी राऊत साहेबांचा संघ. तर एका बाजूला पाहू शकाल या सामन्याचा विजेता संघ. सुपर 6 मध्ये जाण्याची लढाई असणार आहे. 4थ्या षटकामध्ये खोटा गोलंदाज सज्ज होईल. वरती मार्कवर चर्चा होते खेळाडूंच्या माध्यमातून. मिलिंद पाटील की संजय असं चर्चा चालू आहे. चला किरण भाऊ स्पीडअप करा. मराठी मॅन सवाळे संजय पाटील यांना इंट्रोड्यूस केला जाईल. बघा संजय पाटील मॅडम सफाळे आपण पाहतोय गोलंदाज मार्कवर सज्ज होतील. वैयक्तिक पहिला संघावरती. चला स्पीडअप करा. फिल्डिंग लगेच सजून घ्या. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं. 27 मिनिटांमध्ये मला 5 षटक परिपूर्ण करायचे आहेत. इथे आपण दक्षता घ्यायची आहे. संजय पाटीलला बोलायला लागला. 2 षटक टाकले गेले. विशाल पाटीलने 1 षटक टाकला. मिस्टर संजय त्यांनी 1 गडी बाद केले. 7 धावा मात्र खर्च केला. त्यांना थांबवलं गेलं नाही. संजय पाटीलला इंट्रोड्यूस केले गेले. विशालने 2 षटक टाकली. 28 धावा खर्च केला. 1 गडी बाद केला.
यावेळेस ऑनसाइडला फटका सुरेख खेळला. मिड विकेटला खेळाडू आहे विशाल चेंडूवर येईल, चेंडूला फील्ड करेल. फील्ड केल्या, फेकी केली आहे, परंतु काय घडलं गेलं बघा. थोडासा पुढे थ्रो लागला, थोडासा थांबून थ्रो केला गेला. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. कॉल होता बॅटर राजकुमार वर्माचा, परंतु कौशलनी थोडासा लेट कॉल घेतला, परंतु धावा 2 परिपूर्ण केल्या. असं कॉम्बिनेशन असं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर क्रिकेट खेळता दोन्ही बॅटर्समध्ये कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे, आणि हे कॉम्बिनेशन सुरेख राहिलंय कौशल्य मिस्टर राजकुमारच्या माध्यमातून. कौशल्यने आपली कुशलता दाखवली. काय बॅटिंग करतायत आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहू शकाल. तब्बल चेंडू फेस केले 12 चेंडूने ती बॅटिंग करतात 29 अंकावर. शपवून खेळायचा प्रयत्न होता. पाहू शकाल यतीन राऊत ज्यामुळे चेंडूला फील्ड करतील. यावेळेस बाईची एक धाव नक्कीच येईल. 95 दर्शक असताना बाईच्या एक धाव आली. धावफलक 1 पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 38 अंकावर 38. ज्यावेळेस पाहू शकाल फटका सुरेख होता. चेंडू पाठवून दिला असा सीमारेषा पार. हा आलाय मास्टर कप चौकार 4 धावा. ऑफेन्स जास्त बाहेर ठेवला गेला. पंचाने व्हाईट बॉल घोषित केला, परंतु कौतुक करावं लागेल मिस्टर किरण यांचं का चांगलं चिरोट गॅदर केला यशवंतच्या मागून. सुरेख यशंग त्याच्या माध्यमातून पाहिलं जातं. आपण पाहतो PDTPL 40+ 1 धाव आरोग्यासाठी मास्टर कप पर्व तिसरं. आजचा तिसरा दिवस. ऑफेन्सच्या बाहेर चेंडू मध्ये आणण्याचा प्रयत्न केला. पंचाने व्हाईट बॉल नक्कीच घोषित केला. यतीन तिकडे चेंडू फील्ड करते, परंतु व्हाईट +1 म्हणजे 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या जातील. धावफलक 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक तब्बल 45 धावा धावफलकावर. 45 धावा धावफलकावर लगावले गेले. अजूनही बनवायचे विजयासाठी. पाहू शकाल 20 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील तब्बल इनिंग्स मध्ये 15 मध्ये 20 ची गरज. चौथा षटक मार्ग असता. इकडून जर एखादा विकेट आला, एखादा ब्रेक थ्रू जर आला, तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. ऑफच्या बाहेर पंचाने व्हाईट बॉल नक्कीच घोषित केलाय. 3 सलग व्हाईट बॉल टाकले गेले. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 46-46. चौकारानंतर दबाव पूर्णपणे झळकतोय गोलंदाज संजय पाटील यांच्यावर. लेग ब्रेक चेंडू यावेळेस पाहू शकाल काय घडलाय. डॉट बॉल नक्कीच आला सुरेख चेंडू, परंतु चांगलं यष्टेशन केलं होतं. पॉपिंग क्रीमध्ये बॅटर होते मिस्टर कौशल. अजूनही दोन्ही चेंडूचा खेळ बाकी असेल बघा. बनवायचे तर अजूनही 19 विजयासाठी येणारे चेंडू असेल. 14 मध्ये 19 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी वंदे मातरम प्रणालीचा सुरेख अप्रतिम दर्जेदार मैदान. स्पेशल थँक्स केलं गेलं आमच्या कमिटीच्या माध्यमातून. म्हणूनची संख्या असतील दीपकजी संख्ये, निरंजी घरत, तसं पाहिलं गेलं तर स्वप्नील दादा घरत, नितीनजी मोरे, या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद असेल. जप्पाबाई आपला सुद्धा धन्यवाद असेल. आणि पूर्ण प्रणाली ग्रामस्थांचा धन्यवाद ज्यांनी अप्रतिम मैदान आम्हाला प्रोव्हाइड केलं 40+ चा क्रिकेट खेळण्यासाठी पर्व तिसऱ्यामध्ये. लोअर फुल टच बॉल ऑफ साइडला फक्त दिशा दिली. अलॉंग ऑफला चेंडू आलाय. खेळाडू तिकडे पोहोचले. चेंडूला फील्ड केला. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी केली, परंतु बघता 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर 48 धावा धावफलकावर. 48 धावा धावफलका लगावल्या गेल्या. शेवटचा अंतिम चेंडू येणं बाकी असेल. या षटकानंतर पाणी घेऊन यायला लगेच दक्षता की आपण षटकानंतर पाणी घेऊन यायचं. यावेळेस सरळ बॅटिंग डाऊन द ग्राउंड खेळलाय. अप्रतिम फटका. 1 बाउन्स ओव्हर द रोप. हा आलाय चौकार. 4 धावा.
चॅलेंजर्स जयप्रकाश पाटील आपल्या कॅप्टन आमच्या कॉम्बोजकडे पाठवून ठेवा. बघा मॅच संपल्यास टॉस करणार आहोत, तदनंतर 10 मिनिटाचा ब्रेक असणार आहे, या पण दक्षता घ्यायची. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. गोलंदाज पाहू शकाल संजय ज्यांनी पहिल्या षटकात टाकलं होतं, मात्र 7 धावा खर्च त्यांना नक्कीच चौथ्या षटकामध्ये 5व्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं. पहिला चेंडू उंच खेळलाय. बघा 9 मॅच लाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, तिकडे मनोहर तांबोरे पोहोचतायत, परंतु विशाल पाटील आले चेंडूला फील्ड करतील तेव्हा पण 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचत 54 अंकावर. आता बनवायचे 11 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. 11 चेंडू 11 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पाहू शकाल मनोहर तांबोरे तिकडे आहे, चेंडूला फील्ड करतील, एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न करतील का? राजकुमार पुढे आले होते परंतु कौशलने थांबवला. बॅकअपसाठी खेळाडू तिकडे सज्ज आहेत. 10 मध्ये 10 ची गरज आहे. 16 चेंडू 35 वर बॅटिंग करतात कौशल राऊत. काय बॅटिंग करत असताना सुरेख फलंदाजीच्या बॅटमधून राहिली आतापर्यंत. षटकार चौकारीची भाषा त्यांनी बोलली. आले षटकारांनी खाता उघडलं होतं वैयक्तिक आणि संघाचं सुद्धा. फुलटॉस बॉल फटका तर फसलाय. यशस्वी चेंडू खाली आलेत मिस्टर किरण आणि यावेळी झाली चुकी. झेल टिपताना नाही. बघा दबाव साप आहे खेळाडूंच्या खांद्यावर. तिसऱ्या धावांचा प्रयत्न करतायत. बघा कुशल पुढे आले. यस्नोचा कॉल आणि यावेळेस पाहू शकाल झेल निसटला. 2 धावा नक्कीच परिपूर्ण झाल्या. कौशल राव चांगले बॅटिंग करत असताना बघ किरण यांच्या हातामध्ये झेल निसटत नाहीये, परंतु सूर्य डोक्यावर आहे. किरण नक्कीच डोळ्यामध्ये आले असतील. हातामध्ये चेंडू लागला आणि झेल निसटलाय. बघा अंपायर कॉल असेल. 40 प्लेचे खेळाडू आहेत. जेव्हा पाणी लागत असेल तर आपण पाणी कधी मागू शकता बॅटर, या पण दक्षता घ्या. ऑफेच्या बाहेर चेंडू त्या पंचांनी नक्कीच व्हाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्रा मध्ये धाव आली आहे. धावफलक इकडे पुढे सरसावते. धावसंख्या धावपतील धावफलकावर 58 धावा. आता बनवायचे 7. आता बनवायचे 7 धावा विजयासाठी. सूर्याची किरण खूप वेगाने मैदानाच्या आतमध्ये येत असताना ऑफसाईडला फटका सुरेख खेळला. खेळाडू वेग बाहेर तिकडे आले. सुटलाय झेल. कौशल राऊतला परत एकदा जीवनदान भेटलाय. आपण सध्या जीवनामध्ये 2 दान खूप पुण्यकारक असतात. एक कन्यादान, दुसरं जीवनदान. कन्यादान आणि रक्तदान. जीवनदान देणं खूप कठीण असतं आणि यावेळेस बॅटर्सला जीवनदान तुम्ही देतायत. चुकीचं काम करत असताना खेळाडू. आता बनवायचे विजयासाठी 6. राजकुमार वर्मा मोठा फटका खेळून सामन्याला विजय करतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आणि यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज स्वतः संजय चेंडू खाली आलेत आणि बघा या षटकामध्ये तिसऱ्यांदा झेल निसटला असं म्हणावं लागेल. आता बनवायचे 4 धावा. 61 धावा फटकावर येणाऱ्या चेंडू इनिंग्स मध्ये तब्बल पाहू शकाल 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. बघा कुठे कुठे हा सर राकेश सर पाणी जर बॅटर लागेल तर लगेच पाणी मागून घ्या, या पण लक्षात घ्या. पाणी कधी लागेल बॅटरने कॉल करायचं, तुम्हाला पाणी लगेच प्रोव्हाइड केलं जाईल. बघा 7 चेंडू आणि 4 धावांचे कुठे ना कुठे जे झेल सोडले गेले ना ते खूप कठीण पडले. बघा शेवटच्या क्षणापर्यंत झेल टिपणं खूप गरजेचं आहे. बघा क्रिकेटचा मंत्र सुद्धा आहे, टेक द कॅचेस, विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस, लूज द मॅचेस. तू झेल जर टिपला तर तुमचा संघ विजय होऊ शकतो. शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाऊ शकतो. पण इकडे या षटकामध्ये 3 झेल निसटले गेले. पहिला झेल किरण, दुसरा झेल वेग, तिसरा झेल स्वतः गोलंदाज. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. फटका सुरेख खेळला. डीपमध्ये संजय पाटील असतील, चेंडूला फील्ड करतील. एकेरी धावाने समाधान म्हणावं लागेल. दुसऱ्याचा प्रयत्न करतात राजकुमार वर्मा, परंतु कौशल्य थांबवलाय. 6 मध्ये 3 ची गरज आहे. बघा सामना अजूनही बनू शकतो. एखादा गोलंदाज जर आला, 1-2 विकेट जर काढले, धावा जर कमी खर्च केला तर सामना ऑन होईल. 6 चेंडूने बनवायचे 3 धावा.
संघनायक स्वतः गोलंदाज मागवा सज्ज होईल. 6 मध्ये 3 धावांची करायचा. 3 धावा रोखावे लागतील. मिलिंद पाटील एंडोर्स केल्या नाही या इनिंग्स मध्ये. एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. विशाल पाटीलने 2 षटकं टाकली. 28 धावा खर्च केला. थोडेसे मागे ठरले. 1 षटक टाकला गेला संजय पाटीलच्या माध्यमातून. त्यांनी धावा खर्च केला. तब्बल 17 धावा त्याने सुद्धा खर्च केल्या. शेवटच्या षटकामध्ये पाहिजे 3. किशोर धोडी हे धावा थांबवेल का हा प्रश्न निर्माण झालाय. बघा फिल्डिंग थोडासा अटॅकिंगचा लागण्याचा प्रयत्न असेल. 5 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवले गेले किशोर धोडीच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळला गेला. तिकडे खेळाडू होते तिच्या डाव्या हाताच्या बाजूने चढून निघून गेला. डीप मध्ये खेळाडू चढलो फील्ड करतील, परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. आता बनवायचे मात्र 1. येणारे चेंडू असतील 5. 5 मध्ये 1 ची गरज आहे. यावेळेस ऑफ साइडला फक्त पंच केल्याने सामना विजय झालाय. 7 गडी राखून आणि 4 चेंडू राखून सामना विजय होतोय पालघर स्पोर्ट्स संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स पालघर स्पोर्ट्स संघ, संघनायक आणि टीम आणि संघ मालक. चला दोन्ही संघाने हस्तांदोलन करायचं आहे. हरेश्वर किणी दादा आपण हस्तांदोलन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लगेच कॅप्टनला टॉस साठी पाठवा. याबद्दल लक्ष द्या. चला SRP चॅलेंजर्स जयप्रकाश दादा, जगू दादा आपल्या कॅप्टनला लगेच टॉस साठी पाठवा. आपण पहिले टॉस करणार आहोत, तदनंतर 10 मिनिटाचा ब्रेक असणार आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत मिस्टर कौशल राऊत, ज्यांनी सुरेख बॅटिंग केली. तब्बल आणि ऋत्वी 11 आगरीपाडा आणि उर्वेलू नंबरोळी. आपण दोन्ही संघाने जेवणाची सोय झाली, आपण जेवण करून घ्यायचं. 18 चेंडू 38 धावांची खेळी साकारली. नाबाद राहिले कौशल राऊत, मॅन ऑफ द मॅच. चला SRG प्रणाली संघाचा पण कॅप्टन आहेत का रोज स्वप्नील दादा घरात?